प्रवासी पंडित यांच्या प्रोग्राममध्ये असताना त्यांनी सांगितलंय की भारताची परंपरा शांततेची परंपरा आहे, युद्धाची परंपरा आहे आणि आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवा आहे अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे जगामध्ये शांतीचा विचार उठला पाहिजे म्हणून सिद्धार्थ गौतम बुद्ध जे आहे त्यांचा जो बुद्धिझम आहे हा बुद्धिझम शांतीचा विचार देणार आहे. मन शांती आहे, फॅमिलीची शांती आहे, राज्याची शांती आहे, देशाची शांती आहे, विश्वाची शांती आहे. विश्व शांतीला उजाळा देण्यासाठी आणि बुद्धाचा विचार सर्व जगामध्ये पोहोचवण्यासाठी 2 मार्च हा जो दिवस आहे हा बाबासाहेबांनी काळाराम मंदिराला सत्याग्रह केलेला आणि बाबासाहेब आंबेडकरांचेच म्हणणं होतं की आम्ही हिंदू आहोत, आम्हाला सुद्धा सन्मान मिळाला पाहिजे, मंदिरामध्ये प्रवेश आम्हाला मिळाला पाहिजे. त्यासाठी बाबासाहेबांनी आंदोलन केलेलं होतं. तो दिवस अत्यंत आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून आम्ही त्या नाशिकच्या क्रिकेट मैदानामध्ये त्याला 30-40,000पेक्षा जास्त उपस्थित असे एक आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलन होते आणि त्या परिषदेला जगाच्या 10 ते 12 देशातून लोक येणार आहेत. श्रीलंका आहे, जपान आहे, तैवान आहे, कंबोडिया आहे, व्हिएतनाम आहे, थायलंड आहे, जर्मनी आहे, अशा अनेक देशातले प्रतिनिधी त्या ठिकाणी येणार आणि ती परिषद माझ्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी बसवलेली आहे आणि प्रकाश लोंढे त्याचे बदन फुगत हे त्याचे संयोजक आहेत. अनेक विचार पण त्याला उपस्थित राहणार आहे. विश्व शांतीचा विचार द्यावा यासाठी विषय आहे तो राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या मे मध्ये येतील असं वाटलं होतं, पण मे मध्ये काय येण्याची शक्यता कमी आहे. पण सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये त्या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि जसं रिपब्लिकन पक्षाला लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये काय एकही सीट दिली नाही, या वेळेला तरी आम्ही प्रामाणिकपणे विधानसभेमध्ये दलित मतं आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या महायुतीला मिळालेली आहे आणि प्रत्येक 237 जागा जिंकण्याचं एक अत्यंत मोठं जे यश आहे. एवढ्या वर्षामध्ये काँग्रेस पक्षाला एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या काँग्रेस सत्ता असताना, पण आमच्या महायुतीला मात्र 237 जागा मिळण्याचा एक अत्यंत महत्वाचा निर्णय जो आहे महाराष्ट्राच्या जनतेने घेतला आणि संविधान बदलणार आहे अशा अफवांवर लोकांनी विश्वास ठेवला नाही. लोकसभेच्या वेळेला मात्र आमचं देशभरामध्ये मोठं नुकसान झालं आणि संविधान बदलणार असा सातत्यानं प्रचार केल्यामुळं अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता की संविधान बरोबर बदललं जाणार आहे का, संविधान बदललं तर मग आमचं आरक्षण राहणार आहे की नाही. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जनतेमध्ये एक गैरसमज होता आणि त्यामुळं आम्हाला 400चा आकडा जो गाठायचा होता तो आम्हाला गाठता आला नाही. नरेंद्र मोदींचा एक व्हिजन असं होतं की 303 जागा 1919 मध्ये जिंकणार भाजप आहे, या भाजपला 350 जागा मिळतील आणि एनडीएच्या जागा मिळून 400 पर्यंत जागापर्यंत आम्ही जाऊ असा त्यांना विश्वास होता. पण जनतेचा कल आम्हाला मान्य आहे, जनतेला वाटलं की संविधान बदलणार आहे का, पण आम्ही मात्र नंतरच्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये आम्ही भूमिका मांडली की ज्या नरेंद्र मोदींनी संविधानाला माता टेकून शपथ घेतलेली आहे ते नरेंद्र मोदी सातत्यानं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात. ज्या नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी संविधानाचा ड्राफ्ट राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरूंना दिलेला होता आणि तेवढ्याच त्यांच्या तोंडातून उद्गार निघाले होते डॉक्टर आंबेडकर आपण त्या घटनेचे खरे शिल्पकार आहात.
महिन्यानंतर 26 जानेवारी 50ला ही घटना लागू करण्यात आली होती. रिपब्लिक डे आपला आहे. तर संविधान नरेंद्र मोदी कधीच बदलू शकत नाही. नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस देशभर ऑफिसमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, वस्त्यांमध्ये साजरा करण्याचा आदेश दिला. अनेक ठिकाणी संविधान दिन आता साजरा करण्यात येतो. नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी 2 दिवसाचं अधिवेशन ठेवलं. बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी 2 दिवसाचं स्पेशल अधिवेशन ठेवलं आणि अधिवेशनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व, त्यांचं संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी काही विचार प्रणाली होती त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अनेक एमपीने आपली भूमिका मांडली. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी हिंदू मिलची 12.5 एकर जागा लिहिली आहे. 3,700 कोटी किंमत असणारी ती जागा आहे. ती जागा माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मी आणि ते देवेंद्र फडणवीस आणि मी मोदी साहेबांच्या भेटीला गेलो आणि ताबडतोब त्यांनी ऑर्डर केली. एनटीसीची जी जी जागा आहे दादरलाचे तुमच्या बाजूलाच आहे, ती जागा ही स्मारकाला देण्यात आली. त्या स्मारकाच्या कामाकडे उशीर लागलेला आहे. कोविडची 2-3 वर्ष गेल्यामुळं त्याला थोडा वेळ लागलेला आहे. पण 1-1.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी त्या स्मारकाचा जो लोकार्पण सोहळा आहे तो मोदी साहेबांच्या हस्ते होईल. त्या ठिकाणी 350 फुटाचा पुतळा म्हणजे देशामध्ये वल्लभभाई पटेल यांचा जो गुजरातमध्ये पुतळा आहे, त्यानंतर सर्वात उंच पुतळा हा पुतळा आहे. आणि रामसुतार जे आहे तो पुतळा दिल्लीमध्ये बनवत आहे आणि 120 अशा पद्धतीचा पुतळा त्या ठिकाणी उभा राहणार आहे. अमेरिकेमध्ये जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा या उंच असणारा पुतळा आहे. अशा पद्धतीनं एक 4-4.25 लाख स्क्वेअर मीटर फुटाचं जे काम आहे त्या ठिकाणी होणार आहे. आणि अत्यंत अगदी आवड अशा पद्धतीचं ते स्मारक जगामध्ये वाखाणलं जाईल असं स्मारक त्या ठिकाणी होत आहे. ते नरेंद्र मोदीच्या काळामध्ये होत आहे. काँग्रेसच्या काळामध्ये अनेक वेळेला आम्ही मागणी केली पण ती काय जमीन आम्हाला मिळाली नव्हती. त्यानंतर जनपथ रोडवर इंडिया गेटच्या बाजूला दिल्लीमध्ये डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन आहे. त्या ठिकाणी 350 कोटी रुपये खर्च करून मोदी साहेब आल्याबरोबर त्यांनी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर बनवलेलं आहे. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं 26 जानेवारी रोडला, त्या ठिकाणी सुद्धा सुंदर असं स्मारक बनवण्यात आलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र, त्यांनी केलेलं काम, फोटोग्राफी, पेंटिंग अशा पद्धतीनं अत्यंत सुंदर असं स्मारक त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. हे सगळं लंडनमध्ये बाबासाहेब राहत होते. ते घर 41 कोटीला घेऊन त्याचा लोकार्पण सोहळा मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये झाला आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना जो पुतळाही ठेवलेला आहे, त्या ठिकाणी म्युझियम बनवण्यात आलेलं आहे. अशी अनेक कामं जी आहेत ती मोदी साहेबांच्या काळामध्ये झालेली आहे. ते प्रधानमंत्री झाल्यानंतर 14 एप्रिलला ते दीक्षाभूमीवर आले आणि त्या ठिकाणी 14 एप्रिलला एक स्पेशल संमेलन त्या ठिकाणी घेतलं. विषय एवढाच आहे की संविधान कुणीच बदलू शकत नाही. कुणाच्या बापाचा बाप जरी आला तरी संविधान बदलणं कुणाच्या हातात नाही. आणि कायदे बदलणं म्हणजे नवीन कायदे करणं म्हणजे संविधान बदलणं नव्हे.